हॅलो स्टुडंट, आज आपण डिस्कस करणार आहोत न्यू टॉपिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर प्रिवियस क्लासमध्ये तुम्हाला अल्जेब्राईक इक्वेशन झालेलं आहे आणि अल्जेब्राईक इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला फाइंड करता येतं. फॉर एक्झाम्पल बघा, 2x - 6 = 0 आणि सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन आहे तुमचं x = 3. म्हणजे एक्सची 3 अशी व्हॅल्यू आहे की जे दिलेलं इक्वेशन काय करते, सॅटिस्फाय करते. त्यामुळं आपण 3ला या इक्वेशनचं काय म्हणतो आहे तर सोल्युशन म्हणतो आहे. आता या टॉपिकमध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय आणि त्याचं सोल्युशन्स फाइंड करायचं आहे. आता पहिल्यांदा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डेफिनेशन आपण बघणार आहोत. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे काय बघा, ज्या इक्वेशनमध्ये ट्रिग्नोमेट्री इन्व्हॉल्व असते, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर इन्व्हॉल्व असेल तर त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. म्हणजेच काय बघा, ॲन इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑर फंक्शन्स इज कॉल्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. म्हणजेच फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी आपण 3 एक्झाम्पल घेतलेली आहेत. पहिलं एक्झाम्पल आहे cos θ = ½ सेकंड एक्झाम्पल आहे tan θ = 1 अँड थर्ड एक्झाम्पल आहे cos 3θ = cos 5θ. आता बघा, या तिन्ही इक्वेशनमध्ये टॅन आणि कॉस ट्रिग्नोमेट्री आहे, म्हणजे ट्रिग्नोमेट्री इन्व्हॉल्व आहे. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं काय करायचं आहे आपल्याला बघा, सोल्युशन फाइंड करायचं आहे. आता सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय बघा, तर या इक्वेशनमध्ये जो काही अननोन व्हेरिएबल आहे, म्हणजेच याच्यामध्ये तुमचा अननोन व्हेरिएबल आहे थीटा किंवा तुम्ही एक्स कन्सिडर करू शकताय. या एक्स किंवा थीटाची म्हणजेच अननोन व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू की जे दिलेले इक्वेशन काय करते, सॅटिस्फाय करते, त्या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणतो, सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. म्हणजेच बघा, अ व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल इन अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन which satisfy the equation is called solution of a trigonometric equation. आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये बघा, सोल्युशन्स हे मोर दॅन काय असतात, 1 असतात. म्हणजे प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे आपल्याला माहीत आहे पिरियॉडिक आहे, कारण की आफ्टर सम फिक्स्ड इंटरवल ट्रिग्नोमेट्रिकच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय होतात, रिपीट होतात. म्हणजे असे तुम्हाला मोर दॅन 1 सोल्युशन एका इक्वेशनमध्ये मिळू शकतात. आता बघा, सोल्युशन फाइंड करण्याच्या 2 टाईप्स आहेत आपल्याला बघायचे आहेत. म्हणजेच बघा, वी कॅन डिफाईन 2 टाईप्स ऑफ अ सोल्युशन. पहिलं आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरं आपल्याला बघायचं आहे जनरल सोल्युशन. आता बघा, या ठिकाणी सोल्युशन फाइंड करण्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. पहिलं एक्झाम्पल आहे sin x = ½ आता हे आहे तुमचं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता याचं सोल्युशन म्हणजे एक्सची अशी व्हॅल्यू की जी हे इक्वेशन काय करते, सॅटिस्फाय करते. आणि आपल्याला माहीतच आहे sin x = ½ येण्यासाठी एक्स हा जो अँगल आहे तो आपल्याला काय घ्यावा लागेल, 30 डिग्री. आणि 30 डिग्री रॅडियन मेजरमध्ये काय मिळतो, अँगल π/6. म्हणजे एक्स हे या इक्वेशनची अशी व्हॅल्यू आहे की जी दिलेले इक्वेशन काय करते, सॅटिस्फाय करते. म्हणजेच या इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला काय मिळालं, π/6. दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलेलं आहे बघा, tan x = 1. आता tan x = 1 म्हणजेच एक्सची अशी व्हॅल्यू आपल्याला पाहिजे की जे हे इक्वेशन काय करेल, सॅटिस्फाय करेल. म्हणजेच x = जर तुम्ही π/4 ठेवला तर वी नो दॅट tan π/4 = व्हॅल्यू काय येते, 1. ओके. देन आता जे 2 टाईप्स आहेत सोल्युशनचे, त्यातला पहिला टाईप आपण या ठिकाणी बघणार आहोत, प्रिन्सिपल सोल्युशन. आता बघा, प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे काय आहे, पिरियॉडिक आहे, हे आपल्याला माहीत आहे. म्हणजेच फिक्स्ड इंटरवल. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण घेतलेला आहे f(x) = sin x. आणि sin xचा जो कर्व आहे किंवा जो ग्राफ आहे तो या ठिकाणी आपण रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणजेच बघा, या ठिकाणी 2π हा जो इंटरवल आहे तो ज्यावेळी कंप्लीट होतो त्यावेळी sin xच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या पुन्हा आहे तशाच काय होतात, रिपीट होतात. म्हणजे 0 to 2π नंतर मिळणाऱ्या व्हॅल्यू तुमच्या आहेत तशाच आपल्याला मिळतात. या कोणत्या फंक्शनमध्ये मिळतात, तर sin xमध्ये. आता प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजेच काय बघा,
दिलेलं जे इक्वेशन असेल त्याची अशी सोल्युशन्स आपल्याला पाहिजेत की जी सोल्युशन्स ही 0 to 2π लेस दॅन 2π काय होतात, बिलॉंग करतात. आणि अशी आपल्याला फक्त आणि फक्त 2च सोल्युशन्स मिळतात. आता या ठिकाणी बघा, प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय, दी सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन ऑफ ॲन अननोन अँगल एक्स where 0 less than equal to x less than 2π are called its principal solution. आता प्रिन्सिपल सोल्युशन जे आहे ते फायनाईट इन नंबरमध्ये मिळतं. म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या इक्वेशनची, म्हणजे जे काही इक्वेशन असेल त्याची 2च प्रिन्सिपल सोल्युशन मिळतात आणि ती आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. आता बघा, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, sin x इज इक्वल टू हाफ. आता बघा, sin x इज इक्वल टू हाफ हे तुमचं ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे. आता मला एक्सच्या अशा व्हॅल्यू काढायच्या आहेत की ज्या व्हॅल्यू 0 to 2π लाय होतात. आता त्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी बघा, पहिल्यांदा हाफ व्हॅल्यू, साइन एक्सची हाफ व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे हाफ व्हॅल्यू साईनच्या कोणत्या अँगलसाठी येते, तर π/6 साठी. म्हणजेच बघा, साइन एक्स इज इक्वल टू हाफ म्हणजेच एम्प्लाईज एक्स इज इक्वल टू काय मिळाला तुमचा, π/6. आता या ठिकाणी आपल्याला एक तर व्हॅल्यू मिळाले, एक प्रिन्सिपल सोल्युशन मिळाले, दुसरी व्हॅल्यू काढायची. आता त्यासाठी आपल्याला अलाइड अँगल फॉर्म्युले माहीत पाहिजेत. म्हणजे साइन ट्रिग्नॉमेट्री माहीत आहे आपल्याला, पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय असते, पॉझिटिव्ह असते. म्हणजेच काय, तर मला दुसऱ्या क्वाड्रंटमधला आता अँगल काढायचा आहे. आता तो अँगल कसा काढायचा बघा, बाय अलाइड अँगल्स. बघा, या ठिकाणी एक आपण ग्राफ ड्रॉ केलेला आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, एक्स आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केला आहे. या एक्स वाय ॲक्सिसमध्ये बघा, पहिल्या क्वाड्रंटमध्ये मी जो अँगल घेतलेला आहे, प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठी हे लक्षात असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, पहिल्या क्वाड्रंटमध्ये जर अँगल एक्स असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तो अँगल असेल 30 डिग्री, साइन 30ला जर व्हॅल्यू हाफ येत असेल, तर दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये तो अँगल तुम्हाला काय घ्यावा लागतो, त्याची रिफ्लेक्सिव्ह इमेज घ्यावी लागते π-x. म्हणजेच साइन ऑफ π-π/6 अँगल काय मिळतो आहे, 5π/6. म्हणजे 5π/6ला सुद्धा व्हॅल्यू तुमची काय येणार आहे, हाफच. तीच व्हॅल्यू तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये सुद्धा हाफ येते, पण ती π+x साठी. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये सुद्धा ती व्हॅल्यू हाफ येते, बट अँगल असेल तुमचा 2π-x. बट या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे बघा, मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे याच्यात, की व्हॅल्यू तुमच्या हाफ येतातच, बट त्या व्हॅल्यूला साइन हे डिपेंड्स त्या कशावर असणार आहे, तर क्वाड्रंटवर असणार आहे. म्हणजे आपल्याला माहीतच आहे की साइन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हे पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय करतं, पॉझिटिव्ह साइन डिटरमाइन करतं. म्हणजेच ते तिसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये साइन काय डिटरमाइन करणार आहे, मायनस साइन. बट आपल्याला व्हॅल्यू काय पाहिजे बघा, प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये पॉझिटिव्ह हाफ आला पाहिजे. तर पॉझिटिव्ह हाफ येण्यासाठी एक तर अँगल तुमचा एक्स आहे, तो माहीत आहे आपल्याला π/6, आणि दुसरा अँगल हा काय असणार आहे तुमचा π-x. म्हणजे वी नो दॅट दी व्हॅल्यू ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे तुमची π/6. ती जर आपण इथे पुट केली तर बघा, अलाइड अँगल यूज करूयात आपण इथे. बाय अलाइड अँगल्स साइन π-x हा काय येतो बघा, पाय अँगल माहिती आहे आपल्याला, एक्स ॲक्सिसवर लाय होतो, एक्स ॲक्सिसवर ट्रिग्नॉमेट्री चेंज होत नाही, त्यामुळे साईनचा साइन एक्स राहिला. अँड बघा, π-x हा जो काही अँगल आहे तो लाय इन काय असतो आहे तुमचा, सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन ट्रिग्नॉमेट्रीला साइन काय येतं, पॉझिटिव्ह. त्यामुळे साइन π-x इज इक्वल टू काय मिळाला बघा, साइन एक्स. आता एक्स तर आपण फाइंड केलेला आहे ऑलरेडी, एक्सची व्हॅल्यू आहे π/6. आता एक्सच्या जागी π/6 जर ठेवला तर साइन ऑफ π-π/6 इज इक्वल टू काय मिळाला, साइन π/6 ॲज इट इज ठेवला. या दोघांची जर वजाबाकी केली π-π/6, ती वजाबाकी काय येते बघा, साइन 5π/6.
is equal to sin pi by 6 and we know that the value of sin pi by 6 is equal to half. आणि पाय बाय 6 आणि 5 पाय बाय 6 हे प्रिन्सिपल सोल्युशनची जी काही रेस्ट्रिक्शन्स आहेत ती सॅटिस्फाय करतायत. म्हणजे पाय बाय 6 आणि 5 पाय बाय 6 या दोन्ही व्हॅल्यू शून्यापेक्षा मोठ्या आहेत आणि 2 पायपेक्षा काय आहेत, लहान आहेत. म्हणजेच पाय बाय 6 अँड 5 पाय बाय 6 आर रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन. हे झालं पहिल्या इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन. आता बघा, प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं असेल तर ॲटलिस्ट तुम्हाला ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शनच्या 0, 30, 45, 60 आणि 90च्या तरी ॲटलिस्ट व्हॅल्यू माहीत पाहिजे तरच तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन काय करू शकताय, फाइंड करू शकताय. आता बघा, या ठिकाणी आपण एक सेकंड एक्झाम्पल बघूयात. इक्वेशन आहे तुमचं sin x इज इक्वल टू -½ लक्ष देऊन बघा या ठिकाणी काय दिलं आहे, sin xची व्हॅल्यू दिली आहे बट ती व्हॅल्यू काय आहे, -½ आता या ठिकाणी बघा मायनस साईन जे आहे ते आपण ॲज इट इज ठेवलं, हे वजा चिन्ह आहे असंच ठेवूयात. हाफ व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे साईनच्या कोणत्या अँगलसाठी येते, तर sin पाय बाय 6साठी. आता बघा या ठिकाणी पाय बाय 6 हा अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो, तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जी व्हॅल्यू तुम्हाला मिळते ती पॉझिटिव्ह मिळते बट आपल्याला व्हॅल्यू काय पाहिजे, निगेटिव्ह. म्हणजेच तुमचा अँगल ऑब्वियसली तिसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे. आणि आपण वरती जी फिगर ड्रॉ केलेली होती त्याच्यामध्ये बघितलेलं होतं की तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये जर अँगल घ्यायचा असेल तर तो नेहमी पाय प्लस एक्स घ्यायचा आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये अँगल 2π - x. म्हणजेच या ठिकाणी अलाइड अँगल आपण यूज केलेत बघा. बाय अलाइड अँगल sin पाय प्लस एक्स इज इक्वल टू -sin x अँड sin 2π - x इज इक्वल टू -sin x. कारण की बघा पाय आणि 2π बोथ अँगल एक्स ॲक्सिसवर लाय होतात, त्यामुळे तुमची ट्रिग्नॉमेट्री आपल्याला चेंज करायची नाही आहे. त्यामुळे आपण विथ रेफरन्स ऑफ एक्स ॲक्सिसनीच हे अँगल घेतलेले आहेत. म्हणजेच साईनचा साईनच राहिला बट पाय प्लस एक्स आणि 2π - x. पाय प्लस एक्स हा अँगल तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये येतो आणि 2π - x हा जो अँगल आहे तो चौथ्या क्वाड्रंटमध्ये येतो. आणि या दोन्ही क्वाड्रंटमध्ये तुमची साईन ट्रिग्नॉमेट्री ही काय करते, निगेटिव्ह साईन डिटरमाइन करते. त्यामुळं आपण काय लिहिलं, -sin x -sin x. आता आपण एक्स पुट करूयात. एक्स आपल्याला माहीत आहे पाय बाय 6 आहे. आता तो एक्स जर आपण ठेवला पाय बाय 6 तर बघा sin पाय प्लस पाय बाय 6 इज इक्वल टू -sin ऑफ पाय बाय 6 एक्स ॲज इट इज ठेवला अँड sin 2π - पाय बाय 6 इज इक्वल टू -sin पाय बाय 6. देअरफॉर बघा सम ऑफ पाय प्लस पाय बाय 6 या ठिकाणी ही सम मिळालेली आहे. sin 7π by 6 इज इक्वल टू -sin पाय बाय 6 अँड sin या दोघांची वजाबाकी केली तर ती येईल 11π by 6 इज इक्वल टू -sin पाय बाय 6. आता या बोथ इक्वेशनमध्ये तुमचे RHS काय आहे, सेम आहे. म्हणजे LHS ऑफ बोथ इक्वेशन काय असणार आहे, तुमची सेम असणार आहे. म्हणजेच काय मिळालं बघा इक्वेशन, देअरफॉर sin 7π by 6 इज इक्वल टू sin 11π by 6 इज इक्वल टू -sin पाय बाय 6 इज इक्वल टू -sin ॲज इट इज ठेवलं आणि व्हॅल्यू ऑफ sin पाय बाय 6 काय मिळाली, तुमची हाफ मिळाली. आणि या ज्या बोथ व्हॅल्यू आहेत 7π by 6 अँड 11π by 6 या लाय बिटवीन काय आहेत, 0 to 2π. ओके, म्हणजेच काय तर बघा, देअरफॉर 7π by 6 अँड 11π by 6 आर रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन. किंवा बघा हाच प्रॉब्लेम तुम्ही असाही सॉल्व करू शकताय. sin xची व्हॅल्यू काय आली आपली, -½ आता बघा हाफ व्हॅल्यू तर माहीत आहे आपल्याला साईनच्या कुठल्या अँगलसाठी येते, तर पाय बाय 6साठी. म्हणजे -sin मी आहे तसं ठेवलं आणि हाफ व्हॅल्यू म्हणजेच काय लिहिली, sin पाय बाय 6. आता साईन काय आला आहे तुमचा, निगेटिव्ह. साईन निगेटिव्ह बघा तिसऱ्या आणि कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतो आहे, चौथ्या.
म्हणजेच बघा तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये अँगल आपण काय घेतो पाय प्लस एक्स आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये 2π मायनस एक्स. म्हणजेच काय लिहिला बघा साईन पाय प्लस एक्स, एक्स म्हणजेच काय आहे π/6 इज इक्वल टू, हे जर सिम्प्लिफाय केलं तर वी गेट साईन 7π/6. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये अँगल काय येतो साईन 2π मायनस एक्स, एक्स काय आहे तुमचा π/6. हे जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळेल साईन 11π/6. म्हणजेच दी प्रिन्सिपल सोल्युशन्स आर 7π/6 and 11π/6. ओके, थँक्यू.